वैद्यकीय निदानाबद्दल बोलताना ना सहसा आपण एका वेगळ्या प्रकारच्या अचूकतेची अपेक्षा करतो. म्हणजे एखादा इंजिनिअरिंगसारखी अचूकता. हो, एक्झॅक्टली. सगळं कसं ब्लॅक अँड व्हाईट असावं असं वाटतं. अगदी तेच. समजा एखादा हाड मोडलंय. आपण एक्सरे काढला की त्या एक्सरेमध्ये ती पांढरी तुटलेली रेषा अतिशय स्पष्ट दिसते. मग डॉक्टर फक्त त्याकडे बोट दाखवून सांगतात की हे बघा, इथे फ्रॅक्चर आहे. आणि गोष्ट तिथेच संपते. मोडलेलं आहे किंवा नाही हे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट असतं. बरोबर. आणि ह्या अशा स्पष्टतेमध्ये ना एक प्रकारचा दिलासाही दडलेला असतो. मानवी मेंदूला गोष्टी दृश्यमान असाव्यात, त्या अशा स्पष्ट श्रेणींमध्ये विभागल्या जाव्यात असं नैसर्गिकरित्या वाटत असतं. खरंय. गुंतागुंत सहसा कोणालाच नको असते. पण कसं आहे, जेव्हा आपण कला, इतिहास आणि मानवी भावनांच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक ती एक्सरे मशीन काम करेनाशी होते. हो, कारण तिथे सगळं मोजून मापून नसतं. नक्कीच. आपण अशी एका लँडस्केपमध्ये प्रवेश करतो जो अत्यंत गूढ, अनेक पदरांचा आणि संमिश्र असतो. तिथे कोणतंही एकच एक उत्तर नसतं. आणि हेच तर डायग्नॉस्टिक मडी वॉटर्स म्हणजेच गुंतागुंतीच्या आणि सखोल विश्वाचं अचूक उदाहरण आहे, जिथे एकाच वेळी अनेक गोष्टी सत्य असू शकतात. हो, आणि प्रत्येक घटकामागे एक वेगळा अर्थ दडलेला असू शकतो. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा इतकी खास आहे. नक्कीच आजचा विषय खूपच रंजक आहे. आज आपण अक्षरवारी या मराठी पुस्तक चर्चेच्या ऑडिओ कार्यक्रमासाठी म्हणजे एका पॉडकास्टसाठी तुकाराम गाथा या विषयावर एक अचूक आणि लक्षवेधी यूट्यूब थंबनेल कसं डिझाईन करायचं याच्या प्रवासात उतरणार आहोत. म्हणजे हे फक्त एक चित्र बनवण्यापुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही. या एका छोट्याशा कॅनव्हासवर आपल्याला डिजिटल मार्केटिंगचं तंत्र, फोटोशॉपचं विज्ञान, तंबोऱ्याचं ध्वनिशास्त्र आणि 17व्या शतकातील एका महान संताचा संघर्ष उभा करायचा आहे. चला तर मग या सर्व गोष्टींचा उलगडा करूया आणि या दृश्य आणि वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया. हो, कारण या सखोल चर्चेचा मूळ हेतूच हा आहे की एक प्रभावी डिझाईन हे अनेक माहितीपूर्ण स्रोतांचा संगम असतं. बरोबर. संत तुकारामांचं जीवन, त्यांचे अभंग, पारंपरिक पेहराव आणि कमळाच्या फुलाचं आध्यात्मिक महत्त्व या सगळ्याची जेव्हा एका चौकटीत सांगड घातली जाते ना, तेव्हा ते केवळ एक थंबनेल राहत नाही. ते एक अतिशय प्रभावी संवाद माध्यम बनतं. अगदी बरोबर. तर मग प्रत्यक्ष संत तुकारामांचं चित्र रेखाटण्यापूर्वी त्या चित्राची रचना आणि मांडणी कशी असावी हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण मांडणी चुकली तर विषय लोकांपर्यंत पोचणारच नाही. एक्झॅक्टली. आपल्या सूत्रानुसार या थंबनेलची विभागणी डाव्या आणि उजव्या भागात म्हणजेच लेफ्ट राईट स्प्लिट अशी करण्यात आली आहे. डाव्या बाजूला अक्षरवारी आणि तुकाराम गाथा असा मजकूर आहे, तर उजव्या बाजूला मुख्य चित्र आहे. आणि यामागे एक मोठं वेध घेण्याचं शास्त्र म्हणजेच सायन्स ऑफ अटेन्शन दडलेलं आहे. ओलेग ब्रोइंको या डिझायनरच्या एका यूट्यूब थंबनेल ट्युटोरियलचा दाखला इथे अतिशय चपखल बसतो. अच्छा, त्यांनी काय सांगितलं त्यात? त्यांनी स्पष्ट केलंय की डिजिटल विश्वात लक्ष वेधून घेण्यासाठी लेअर मास्क, बॅकग्राऊंड ब्लर करणं आणि क्लॅरिटी आणि टेक्स्चर वाढवणं यांसारख्या फोटोशॉप तंत्रांचा वापर कसा होतो. म्हणजे तांत्रिक गोष्टींवर जास्त भर. हो, आणि त्यांच्या एका व्हिडिओच्या थंबनेलला तब्बल 8.1% क्लिक थ्रू रेट मिळाला होता. डिजिटल मार्केटिंगच्या जगात 8.1% क्लिक थ्रू रेट मिळवणं म्हणजे एक प्रचंड मोठं यश मानलं जातं. बापरे, 8.1% म्हणजे खरोखरच मोठी झेप आहे. पण हे जे तांत्रिक शब्द आहेत ना, ते थोडे समजावून सांगायला हवेत. नक्कीच. थंबनेल तयार करणं म्हणजे एखाद्या नाटकाचा रंगमंच सजवण्यासारखं आहे ना. आधी मागचा पडदा, मग प्रकाश योजना आणि शेवटी मुख्य अभिनेता. हो, किंवा आपण असं म्हणूया की एका कांद्यासारखं. पण थांबा, थंबनेल तयार करणं म्हणजे एखादा कांदा सोलण्यासारखं नाही का? पण इथे आपण सालं काढत नाही आहोत, तर अर्थाचे नवीन पापुद्रे एकावर एक रचत आहोत. अगदी हेच तंत्र तिथे वापरलं जातं. लेअर मास्क म्हणजे काय, तर समजा एखाद्या चित्रावर आपण एक पारदर्शक काच ठेवली आणि फक्त त्या काचेवर मुख्य पात्राचं चित्र रंगवलं. अच्छा, म्हणजे मूळ चित्र सुरक्षित राहतं. हो, यामुळे काय होतं तर मुख्य पात्राला कोणताही धक्का न लावता आपण त्याच्या मागचा पडदा किंवा पार्श्वभूमी हवी तशी धूसर म्हणजेच ब्लर करू शकतो. आणि क्लॅरिटी आणि टेक्स्चरचं काय? क्लॅरिटी आणि टेक्स्चरचा वापर करून मुख्य पात्राच्या चेहऱ्यावरील भाव किंवा कपड्यांच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट केल्या जातात. यामुळे मुख्य विषय पार्श्वभूमीतून अतिशय अचूकपणे बाहेर येतो. आणि पाहणाऱ्याचं लक्ष विचलित होत नाही. पण मला एक प्रश्न पडतो, उजव्या बाजूलाच चित्राचा प्रभाव जास्त का असावा आणि डावीकडे मजकूर का? याची मांडणी उलटी का असू नये?
इथे सर्वात रंजक गोष्ट हे आहे की आपले डोळे आणि मेंदू नैसर्गिकरित्या कसे काम करतात हे समजून घेणं. म्हणजे वाचनाच्या सवयीचा भाग आहे का हा? अगदी बरोबर. आपण कोणतीही लिपी वाचताना डावीकडून उजवीकडे वाचतो. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती थंबनेल पाहते तेव्हा तिची नजर आधी डावीकडे जाते. जिथे मजकूर असतो. हो, आणि तिथे असलेला मजकूर थेट मेंदूला विषय सांगतो. एकदा विषय समजला की नजर नैसर्गिकरित्या उजवीकडे सरकते. जिथे असलेलं चित्र त्या विषयाला एक भावनिक आणि दृश्य आधार देतं. अरे वा, म्हणजे हे पूर्णपणे सायंटिफिक आहे. हो ना. आणि या थंबनेलमध्ये संत तुकाराम उजव्या बाजूला आहेत, पण त्यांचा चेहरा डावीकडे म्हणजेच मजकुराकडे वळलेला आहे. यामुळे पाहणाऱ्याची नजर चित्राकडून पुन्हा मजकुराकडे जाते. म्हणजे हे एक अखंड चक्र तयार होतं. क्या बात है. हे चक्र माणसाला त्या थंबनेलवर खिळवून ठेवतं. नक्कीच. ही मांडणी निश्चित झाल्यानंतर आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. संत तुकारामांचं प्रत्यक्ष रूप कसं साकारायचं? हा खूप महत्वाचा भाग आहे. हो, आपल्या थंबनेलमध्ये सुमारे 45 वर्षीय संत तुकाराम एका शिळेवर मांडी घालून बसले आहेत. त्यांच्या अंगावर पांढरं शुभ्र सुती धोतर आणि शाल आहे. कपाळावर चंदनाचा टिळा आहे आणि डोळे भक्तीने अर्धे मिटलेले आहेत. इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. बोला ना. आपल्या स्रोतांमध्ये लिओनार्डो दा विंची यांचं एक अतिशय सुंदर वाक्य उद्धृत केलं आहे. साधेपणा ही सर्वोच्च परिपूर्णता आहे, किंवा सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. क्या बात आहे. हे वाक्य या चित्राला पूर्णपणे लागू पडतं. हो, ते धोतर सुमारे 5 यार्ड लांबीचं न शिवलेलं सुती वस्त्र असतं. हे वस्त्र केवळ शरीर झाकत नाही, तर ते एका विशिष्ट भारतीय संस्कृतीचं, साधेपणाचं आणि वैराग्याचं प्रतीक आहे. शिवलेले कपडे हे भौतिक बंधनांचं प्रतीक मानले जातात ना? हो, आणि न शिवलेलं वस्त्र हे मोकळेपणा आणि निसर्गाशी असलेल्या जवळीकीचं दर्शन घडवतं. पण इथे मला एक विरोधाभास वाटतो. म्हणजे मला एक पुशबॅक द्यावासा वाटतो इथे. कोणता विरोधाभास? हे चित्र आपल्याला पेशवेकालीन पारंपरिक चित्रशैलीत रंगवायचंय, बरोबर? हो, जुन्या कॅलेंडर आर्टसारखं. एक्झॅक्टली. आता पेशवेकालीन चित्रशैलीचा विचार केला तर जुन्या कॅलेंडर आर्टसारखे अत्यंत गडद, उबदार रंग आणि थोडा जुनाट पोत त्यात असतो. एक प्रकारचा सोनेरी किंवा तपकिरी अंधार तिथे असतो. बरोबर. मग अशा गडद आणि उबदार पार्श्वभूमीवर हे अत्यंत साधं आणि पांढरं शुभ्र सुती धोतर उठून कसं दिसेल? हे दोन्ही पूर्णपणे विरुद्ध टोकं आहेत, ते एकत्र कसे काम करतील? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आणि खरं सांगायचं तर हाच विरोधाभास या चित्राला जिवंत करतो. ते कसं काय? जेव्हा पार्श्वभूमी उबदार, गडद आणि जुन्या पोत्याची असते तेव्हा तिथे पांढरा रंग एका प्रकाश झोतासारखा काम करतो. तो पांढरा रंग केवळ कपड्यांचा राहत नाही, तर तो अंतरीच्या शुद्धतेचा आणि ज्ञानाचा प्रकाश बनतो. अच्छा, म्हणजे कॉन्ट्रास्ट निर्माण होतो. हो, गडद पार्श्वभूमी ही जगातील गुंतागुंत आणि अंधार दर्शवते, तर तो पांढरा रंग तुकारामांची त्या अंधारातील अलिप्तता दर्शवतो. आणि तो चंदनाचा टिळा? त्यांच्या कपाळावरील चंदनाचा टिळा हा केवळ एक रंग नाहीये, तो आंतरिक शांततेचा आणि भक्तीचा अत्यंत प्रबळ दृश्यात्मक दुवा आहे, जो त्या गडद पेशवेकालीन पार्श्वभूमीवर अधिक प्रकर्षाने जाणवतो आणि लक्ष वेधून घेतो. अतिशय सुंदर आणि सखोल स्पष्टीकरण. आता चित्राच्या पुढच्या लेअरकडे जाऊया. तुकाराम महाराज केवळ बसलेले नाहीयेत, तर त्यांच्या एका हातात तंबोरा आहे आणि दुसरा हात आकाशाच्या दिशेने उंचावलेला आहे. जणू ते अभंग गात आहेत. आणि त्यांच्या आजूबाजूला हस्तलिखिते विखुरलेली आहेत. हो, या वस्तू केवळ सजावटीसाठी नाहीत, तर त्यांचा एक मोठा इतिहास आणि विज्ञान आहे. आधी तंबोऱ्याबद्दल बोलूया. ध्वनिशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तंबोरा हा केवळ एक वाद्य नाहीये. तो आवाजाला एक हार्मोनिक कॅनव्हास देतो. हो, या वाद्यामागे एक प्रचंड मोठं भौतिकशास्त्र दडलंय ना? नक्कीच. तंबोरा सतत घुमणारा नाद म्हणजेच ओव्हरटोन्स निर्माण करतो. ओव्हरटोन्स म्हणजे नक्की काय? थोडं सोप्या भाषेत सांगता येईल? हो, म्हणजे जेव्हा आपण एखाद्या शांत तळ्याच्या पाण्यात एक खडा टाकतो तेव्हा तो खडा पाण्यात पडल्याचा एक मुख्य आवाज येतो. पण त्यानंतर पाण्यावर जे वर्तुळाकार तरंग उठतात आणि ते सतत पसरत राहतात, तसंच काहीसं ओव्हरटोनचं असतं. एक्झॅक्टली. तंबोऱ्याची तार छेडल्यावर एक मुख्य स्वर निघतो आणि त्यातून अनेक सूक्ष्म स्वर सतत घुमत राहतात. आणि ह्या तंबोऱ्याच्याही वेगवेगळ्या शैली असतात ना? हो, आपल्या स्रोतांमध्ये मिरज आणि तंजावर अशा 2 तंबोरा शैलींची तुलना केली आहे.
मिरजचा तंबोरा हा आकाराने अधिक मोठा आणि त्याचा आवाज अधिक खोल, स्पष्ट आणि ठळक असतो. आणि तंजावर शैलीचा? तंजावर शैलीचा तंबोरा हा थोडा मवाळ, नाजूक आणि तीक्ष्ण असतो. संतांच्या भक्तीत हा तंबोरा एका ध्यानासारखा काम करतो, जिथे एकच नाद सातत्याने मेंदूला आणि आत्म्याला एकाग्र ठेवतो. खरंच, एक वाद्य किती सखोल काम करतं. आणि त्यांच्या आजूबाजूला जी ताडपत्रांची हस्तलिखिते विखुरलेली आहेत, त्यावर देवनागरी आणि मराठी लिपीत काहीतरी लिहिलेलं आहे. ही हस्तलिखिते म्हणजे त्यांची सुमारे 4500 अभंगांची गाथा आहे ना? होतीच ती गाथा. पण ती अशी अस्ताव्यस्त का पडलेली आहेत? नीट रचून का नाही ठेवली? ती अशीच विखुरलेली दाखवण्यामागे एक अतिशय तीव्र ऐतिहासिक संदर्भ आहे. 17व्या शतकात तुकारामांना प्रस्थापित व्यवस्थेकडून जो अमानुष्य विरोध सहन करावा लागला, त्याचं ते प्रतीक आहे. मंबाजा गोसावीचा संदर्भ येतो इथे. हो, मंबाजा गोसावी नावाच्या एका व्यक्तीने निव्वळ मत्सराने आणि द्वेषाने तुकारामांना काटेरी काठीने मारहाण केली होती. बापरे. आणि ते रामेश्वर भट यांचं काय प्रकरण होतं? रामेश्वर भट या ब्राह्मण विद्वानाने तुकारामांना त्यांची स्वतःची अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याचा फतवा काढला होता. हे तर फारच भयंकर आहे. हो, आणि तो केवळ कागद बुडवण्याचा प्रयत्न नव्हता, तर एका सामान्य माणसाने ईश्वराशी थेट संवाद साधण्याचा जो अधिकार मिळवला होता, तो अधिकारच बुडवण्याचा तो प्रयत्न होता. ही विखुरलेली ताडपत्रे त्याच भयंकर संघर्षाची आणि हिंसेची आठवण करून देतात. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा की ही विखुरलेली हस्तलिखिते केवळ त्यांच्या साहित्याची ओळख नाहीत, तर ती त्यांच्या साहित्यावर झालेल्या वैचारिक आणि शारीरिक आक्रमणाची साक्ष देतात. आणि तरीही शतकानुशतके ती टिकून राहिली, हा त्यांचा प्रखर वैचारिक लढ्याचा विजय आहे. हो ना. जेव्हा प्रेक्षक ते थंबनेल पाहतील, तेव्हा त्यांना उजव्या बाजूला शांत बसलेले तुकाराम दिसतील, पण त्यांच्या पायाशी असलेली ती विखुरलेली पानं पाहून त्या शांत संताच्या आयुष्यातील भीषण वादळाचीही जाणीव होईल. एकाच चित्रात शांतता आणि संघर्ष दोन्ही दिसतील. तोच तर या डिझाईनचा सर्वोच्च बिंदू आहे. आणि आता जर आपण या थंबनेलच्या सर्वात मागच्या लेअरकडे म्हणजेच आध्यात्मिक पार्श्वभूमीकडे गेलो, तर तिथे आपल्याला विठ्ठलाची एक पुसटची पण सुवर्ण छटेतील प्रतिमा दिसते. हो, आणि हे रूप मंदिराच्या कळसातून आणि कमळाच्या फुलांतून प्रकट होताना दाखवलंय. इथेच खऱ्या अर्थाने रंजकता वाढते, कारण भौतिक जगातील भयानक संघर्ष पाहिल्यानंतर आपण थेट अध्यात्माच्या शिखरावर पोहोचतो. या संपूर्ण चित्रात हे जे कमळ आहे, त्याचं नक्की काय महत्त्व आहे? केवळ सजावट म्हणून तर ते नक्कीच नसेल. अजिबात नाही. कमळ हे हिंदू आणि बौद्ध दोन्ही परंपरांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आणि सखोल प्रतीक मानलं जातं. म्हणजे गीतेमध्येही याचा उल्लेख आहे ना? हो, भगवद्गीतेच्या 5.10 या श्लोकाचा संदर्भ इथे अत्यंत समर्पक ठरतो. त्यात म्हटलंय की जो व्यक्ती फळाची आसक्ती सोडून ईश्वराला अर्पण करून कर्म करतो, तो पापाने लिप्त होत नाही. जसं कमळाचं पान पाण्यात राहूनही कोरडं राहतं. अगदी बरोबर. कमळाचं मूळ चिखलात असतं. ते अत्यंत घाणीत आणि दलदलीत उगवतं, पण त्याचं फूर मात्र सूर्याच्या दिशेने उमलतं आणि पूर्णपणे शुद्ध, निष्कलंक राहतं. त्यावर चिखलाचा एक डागही नसतो. हे तर थेट संत तुकारामांच्या प्रत्यक्ष जीवनाशी जोडलं जातं. हो, अगदी तंतोतंत. त्यांचं संपूर्ण जीवन हे अशाच अत्यंत खडतर चिखलातून गेलं. त्यांना सहन करावी लागलेली अतिशय भयंकर गरिबी आणि तो दुष्काळ. हो, 1630च्या दशकात पडलेला तो अमानुष दुष्काळ, ज्या दुष्काळात त्यांच्या पहिल्या पत्नीचं आणि लाडक्या मुलाचं केवळ अन्न न मिळाल्यामुळे, कुपोषणामुळे तडफडून निधन झालं. केवढं हे दुःख. आणि या वैयक्तिक दुःखावर मात करत असतानाच वरून समाजातील प्रस्थापितांचा तो जीव घेणारा विरोध, हा सगळा भयानक चिखलच होता. पण या अथांग चिखलातून त्यांची भक्ती आणि त्यांचे अभंग कमळासारखे फुलून आले. आणि ते पूर्णपणे शुद्ध राहिले. त्यांच्या अभंगांमध्ये कुठेही कटुता किंवा सूडभावना दिसत नाही, तर केवळ वैश्विक प्रेम आणि भक्ती दिसते. खराच, थंबनेल या पार्श्वभूमीत दिसणारं विठ्ठलाचं सुवर्णदर्शन हे त्याच निस्सीम भक्तीचं फळ आहे, जे कमळातून प्रकट होताना दाखवणं ही एक अत्यंत प्रभावी आणि विचार करायला लावणारी कल्पना आहे. हो, हे सगळं डिझाईनच्या माध्यमातून किती ताकदीने मांडता येतं हे यातून दिसतं. खरोखर अंगावर काटा आणणारा हा विचार आहे. पण ही केवळ 17व्या शतकातील ऐतिहासिक नोंद नाहीये. आजच्या काळातही या परंपरेचं सादरीकरण कसं केलं जातं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. आपल्या श्रोत्यांमध्ये 7 नोव्हेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या अभंग तुकाराम या एका नवीन चित्रपटाचा संदर्भ देण्यात आलाय.
दिग्पाल लांजेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. लांजेकर हे त्यांच्या श्री शिवराज अष्टक या ऐतिहासिक चित्रपट मालिकेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पडद्यावर आणल्यानंतर आता तुकारामांच्या जीवनावर हा चित्रपट बनवलाय. यात कलाकार कोण आहेत? यात योगेश सोमण यांनी संत तुकारामांची आणि स्मिता शेवाळे यांनी त्यांची पत्नी आवली यांची अतिशय सशक्त भूमिका साकारली आहे. म्हणजे हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नाहीये? नाही, अजिबात नाही. तो हे दाखवून देतो की आजही तुकारामांचे विचार, त्यांनी जातीव्यवस्थेला दिलेलं प्रखर आव्हान आणि त्यांचं समाजाप्रती असलेलं समर्पण आधुनिक समाजाला भुरळ घालत आहेत. ज्याप्रमाणे हा चित्रपट तुकारामांचा इतिहास आधुनिक पडद्यावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणतो, अगदी तसंच हे यूट्यूब थंबनेल 17व्या शतकातील वारकरी परंपरेचं सौंदर्य आणि 21व्या शतकातील डिजिटल मार्केटिंगचं तंत्र यांची अचूक सांगड घालत आहे. हो, 8.1% क्लिक थ्रू रेट मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवून जेव्हा एखादा डिझायनर फोटोशॉपमध्ये लेअर मास्क आणि कलर कॉन्ट्रास्ट वापरतो, तेव्हा तो एका अर्थाने आधुनिक युगाचा अभंगच रचत असतो. बरोबर. तो जुन्या मूल्यांना नव्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आपण या संपूर्ण रचनेचा जेव्हा एकत्रित विचार करतो, तेव्हा हे प्रकर्षाने लक्षात येतं की एक छोटंसं यूट्यूब थंबनेल हे केवळ एक साधं चित्र नसतं. नक्कीच नाही. त्यात ओलेग ब्रोवेन्कोने सांगितलेलं फोटोशॉपच्या लेयर्सचं आणि ब्लर इफेक्टचं आधुनिक तंत्रज्ञान आहे. तंबुराच्या ओव्हरटोन्सचं आणि नादाचं प्राचीन ध्वनिशास्त्र आहे. लिओनार्डो द विंचीने वर्णन केलेला सुती वस्त्राचा जागतिक साधेपणा आहे. कमळाचं आणि भगवद्गीतेचं अथांग अध्यात्म आहे. आणि संत तुकारामांच्या अभंगांचा, मंबाजा गोसावी व रामेश्वर भट्ट यांच्याशी झालेल्या प्रखर संघर्षाचा ज्वलंत इतिहास दडलेला आहे. या सर्व गोष्टी एकाच अदृश्य धाग्यात गुंफलेल्या आहेत. आणि हे सगळं एका लहानशा मोबाईल स्क्रीनवर दिसणाऱ्या जेमतेम काही इंसांच्या चित्रात सामावलेलं असतं. हेच डिझाईनचं खरं यश आहे. आपण या चर्चेच्या अगदी सुरुवातीला एक्स-रे मशीनचं उदाहरण दिलं होतं. तिथे गोष्ट मोडलेली आहे की नाही हे एका सेकंदात आणि एका नजरेत ठरतं. हो. आपण आजच्या डिजिटल युगात एखादं थंबनेलही असंच एका सेकंदात स्कॅन करतो आणि तो व्हिडिओ बघायचा की नाही हे ठरवतो. ते थंबनेल आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी अवघे काही सेकंद घेतं. जर त्या काही सेकंदात लक्ष वेधलं नाही तर आपण पुढे निघून जातो. आणि नेमका तिथेच सर्वात मोठा आणि विचार करायला लावणारा विरोधाभास आहे. तंत्रज्ञान आपल्याला एका सेकंदाच्या निर्णयावर आणून सोडतं, पण त्या थंबनेलमध्ये जो विषय आहे तो त्या एका सेकंदाच्या पलीकडचा आहे. अगदी 100% खरं. कारण संत तुकारामांच्या अभंगांनी अवघ्या काही सेकंदांसाठी नाही तर गेली 350हून अधिक वर्ष एका संपूर्ण समाजाचं लक्ष, त्यांची ओळख आणि त्यांची सांस्कृतिक मूल्ये खिळून ठेवली आहेत. त्यांचं साहित्य आजही तितकंच जिवंत आणि मार्गदर्शक आहे. तर जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अतिशय प्रक्षोभक आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो. आजच्या या सेकंदांच्या अटेन्शन स्पॅन असलेल्या डिजिटल जगात आपण निर्माण करत असलेल्या किती गोष्टींमध्ये शतकानुशतके टिकून राहण्याची आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशा देण्याची ताकद आहे? खूपच सखोल प्रश्न आहे हा. आपण बनवलेलं एखादं थंबनेल किंवा एखादी पोस्ट आज कदाचित हजारो क्लिक्स मिळवेल, पण आपला कंटेंट आणि आपले विचार खरोखरच उद्याच्या पिढीपर्यंत काळाच्या कसोटीवर टिकून राहतील का? विचार करा.